Hello students, in previous video we are discussed about the phenomenon of self-induction. Now in this video we are going to study mutual induction. जसं की आपण सेल्फ इंडक्शनमध्ये पाहिलं होतं, आपण एक सेल्फ इंडक्शनमध्ये एक कॉईल कन्सिडर केली होती, त्यामध्ये आपण करंट पास केला होता आणि ड्यू टू चेंज इन करंट तो करंट चेंज झाल्यामुळं त्या कॉईलमध्ये काय होत होतं, EMF इंड्यूस होत होता. त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्शन. इंडक्शन ऑफ EMF ड्यू टू चेंज इन करंट इन द सेम कॉईल. त्याच कॉईलमधला करंट चेंज करायचा, त्याच कॉईलमध्ये EMF इंड्यूस करायचा, तर आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्शन. आता सेम तीच कन्सेप्ट आहे, फक्त थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये काय, म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शनमध्ये काय कन्सिडर केलं आपण, तर दोन कॉईल्स कन्सिडर केले आहेत. कन्सिडर टू कॉईल्स. काय कन्सिडर केलं, दोन कॉईल्स कन्सिडर केलेले आहेत. एका कॉईलला आपण काय, तर एक्सटर्नल सोर्स ऑफ बॅटरी कनेक्ट केलेला आहे. एक्सटर्नल सोर्स, एक स्विच आहे की, आणि दुसऱ्या कॉईलला आपण काय कन्सिडर केलं, कनेक्ट केलेलं आहे, तर गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेलं आहे. मला एक तर फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईल म्हणा, किंवा काही बुक्समध्ये याला प्रायमरी कॉईल म्हटलेलं आहे, याला सेकंडरी कॉईल म्हटलेलं आहे. चालेल, प्रायमरी किंवा सेकंडरी और फर्स्ट और सेकंड कॉईल, कुठली कॉईल म्हणा तुम्ही. मग आपण इथं फर्स्ट आणि सेकंड यूज करू, फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईल. म्हणजे आपल्याला परत नोटेशन्स लिहिण्यासाठी यूज होईल त्या फर्स्ट आणि सेकंडचा, म्हणून फर्स्ट आणि सेकंड आपण यूज करतोय. मग इथं काय होईल, वेन करंट इज पास थ्रू द फर्स्ट कॉईल. फर्स्ट कॉईलमधून जर करंट पास झाला, तर आपण पाहिलेलं आहे, करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर त्याच्यामधून जर करंट फ्लो होत असेल तर त्या भोवताली काय प्रोड्यूस होते, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. मग फर्स्ट कॉईलच्या भोवती काय होईल, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. मग त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होतील, तर या कॉईलमधनं पास होतील, बरोबर. याच्यातून आपण करंट पास केला, याच्या भोवती फील्ड लाईन्स प्रोड्यूस झाल्या. मग फील्ड, मॅग्नेटिक फील्ड एवढ्या याच कॉईलपुरती मर्यादित नसेल, तर ती फील्ड याला सुद्धा अफेक्ट करेल, म्हणजे सेकंडरी कॉईलला सुद्धा काय करेल, अफेक्ट करेल. कारण या कॉईल्स एकदम क्लोज आहेत, म्हणजे जवळ आहेत त्या कॉईल्स. याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, ती मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी कॉईलला सुद्धा अफेक्ट करेल, सेकंड कॉईलला सुद्धा अफेक्ट करेल. आपण त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन सपोज ड्रॉ करूया इथं. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स, बरोबर, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग याच्यामध्ये काय होईल, ड्यू टू चेंज इन करंट इन फर्स्ट कॉईल, ड्यू टू चेंज इन करंट इन फर्स्ट कॉईल, EMF इज इंड्युस्ड इन द सेकंड कॉईल. EMF इज इंड्युस्ड इन द सेकंड कॉईल. म्हणजे ज्यावेळी आपण फर्स्ट कॉईलमधला करंट चेंज करू, फर्स्ट कॉईलमधला करंट काय करू, चेंज करू, तर काय होईल, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. गॅल्व्हनोमीटर काय दाखवेल, डिफ्लेक्शन दाखवेल. गॅल्व्हनोमीटर कुठं कनेक्ट आहे, तर सेकंडरी कॉईलला कनेक्ट आहे, सेकंड कॉईलला. मग त्याच्यामध्ये काय दिसेल, तर डिफ्लेक्शन दिसेल. मग काय होईल, इंडक्शन ऑफ, प्रोडक्शन ऑफ EMF is induced in secondary coil due to change in current in the primary coil. आपण फर्स्ट कॉईलमधला करंट चेंज केल्यानंतर जी मॅग्नेटिक फील्ड इथं प्रोड्यूस होतीये, जे काय होणार, तर चेंज होणार, बरोबर. आणि ती जर मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल, तर आपण बघितलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड जर चेंज होत असेल, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत, ज्या की या कॉईलमधनं पास होत आहेत सरफेसमधनं, त्या पण काय होतील, चेंज होतील. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एरिया, गिव्हन एरिया, जर चेंज होत असतील, तर आपण काय म्हणतो, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, तर चेंज होतोय. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल, तर काय होतं, EMF इंड्यूस होतो. हा फिनॉमिना आपण पाहिलेला आहे. याला काय म्हणायचं, म्युच्युअल इंडक्शन. EMF इज इंड्युस्ड इन द सेकंडरी कॉईल. EMF इज इंड्युस्ड इन द सेकंड कॉईल ड्यू टू चेंज इन करंट इन द प्रायमरी कॉईल. सेकंडरी कॉईलमध्ये EMF प्रोड्यूस होतोय, कशामुळं, तर प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळं. आणि इथं दोन कॉईल्स असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शन. फर्स्ट कॉईलमुळे सेकंड कॉईल अफेक्ट होते आणि त्याच्यामध्ये EMF काय होतो, प्रोड्यूस होतो. याला आपण काय म्हणतो, फिनॉमिनॉन ऑफ म्युच्युअल इंडक्शन. सिमिलरलीच जर आपण या कॉईलमधला करंट चेंज केला, तर या कॉईलमध्ये EMF काय होईल, प्रोड्यूस होईल. वाईस वर्सा जे असेल ते, याच्यामध्ये जर आपण करंट चेंज केलं, तर या कॉईलमध्ये करंट काय होईल, प्रोड्यूस होईल, EMF काय होईल, इंड्यूस होईल. दिस इज द फिनॉमिनॉन ऑफ म्युच्युअल इंडक्शन. जर डेफिनेशन म्हणाल, द प्रोडक्शन ऑफ EMF in the secondary coil due to change in current in the primary coil. This phenomenon is called as mutual induction. आता आपण त्याचं डेरिवेशन बघूया. जसं आपण सेल्फ इंडक्शनमध्ये L पाहिला होता, कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, तसं आपण इथं म्युच्युअल इंडक्टन्सचा कोइफिशियंट फाइंड करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात सुरुवातीला करंट कुठला चेंज करतोय आपण, फर्स्ट कॉईलमधला, तर त्याला आपण काय म्हणू, त्याला काय नोटेशन वापरू आपण, I1. त्याला आपण काय नोटेशन वापरलेलं आहे, I1. करंट इन द प्रायमरी कॉईल. सपोज हा I1 करंट प्रायमरी कॉईलमध्ये झाला. नेक्स्ट, फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स कुठला चेंज होतोय, इथला तर चेंज होतोयच प्रायमरी कॉईलचा, पण करंट कुठे इंड्यूस होते, सेकंडरी, म्हणून आपण सेकंडरी कॉईलचं बघूया. फाय कुठला चेंज होतोय, सेकंड कॉईलमधला. आणि कोणामुळे चेंज होतोय, तर ड्यू टू फर्स्ट कॉईलमुळं सेकंड कॉईलमधला फाय, म्हणजेच काय, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय. त्याला आपण काय नोटेशन वापरलं, Φ21, म्हणजे काय, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन सेकंडरी कॉईल ड्यू टू फर्स्ट कॉईल.
सेकंड कॉईल ड्यू टू फर्स्ट कॉईल. 5-2-1. आता नेक्स्ट आपण एक एक फिनॉमिना डेरिवेशन लिहूया इक्वेशन. सगळ्यात पहिलं इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे 5-2-1, आता इथे 5-2-1 तो कशामुळे चेंज होतोय, तर आपण प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज करतोय. कशामुळे चेंज होतोय, प्रायमरी कॉईलमधला करंट आपण चेंज करतोय. मग 5-2-1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 5-2-1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द I1. हे कळतं सगळ्यांना इक्वेशन. फर्स्ट कॉईलमधला करंट चेंज होतोय म्हणून मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, आणि ही मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे इथं अफेक्ट होतोय. म्हणजे इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो कशामुळे चेंज होतोय, या करंटमुळं. म्हणून इथं काय लिहिलं 5-2-1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द I1. आता नेक्स्ट हे प्रपोर्शनॅलिटी साईन जर काढायचं असेल तर आपण इथे एक कॉन्स्टंट ठेवतो. जसं आपण सेल्फ इंडक्शनमध्ये L ठेवला होता, इथं काय ठेवणार आपण 5-2-1 इज इक्वल्स टू M I1. इथं जो म्युच्युअल इंडक्शन आहे ते आपण या सेकंडरी कॉईलचा फाईंड करतो. सेकंडरी कॉईलचा इथं काय यूज करणार आपण M2. बरोबर. या कॉईलचा जर आपण फाईंड करत असू, या कॉईलमधला करंट चेंज करत असू तर M1 येईल त्यावेळी. इथं काय आलं M2I1. फक्त M यूज केलं तरी चालेल. मग हा M म्हणजे काय, तर कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. म्हणजेच M2 काय येईल, M2 इज इक्वल्स टू 5-2-1 अपॉन I1. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. M2 इज इक्वल्स टू 5-2-1 अपॉन I1. आता नेक्स्ट आपण ईचा एक फॉर्म्युला बघितलेला आहे EMFचा. E इज इक्वल्स टू -d∅/dt. हा जनरल फॉर्म्युला आहे. लेन्स लॉ प्लस फॅरेडे सेकंड लॉ, मायनस साईन लेन्स लॉ, आणि हे जे d∅/dt आहे ते फॅरेडे सेकंड लॉ आहे. मग याच्यामध्ये आपण फायची व्हॅल्यू टाकूया आणि नेक्स्ट परत हे डेरिवेशन सॉल्व करूया. नेक्स्ट काय येईल मग, इज इक्वल d∅. इथं कुठला फाय येईल तर EMF कुठं प्रोड्यूस होतोय, सेकंडरी कॉईलमध्ये, म्हणून E2 इज इक्वल्स टू, हे जनरल इक्वेशन लिहिल्यात त्याला फक्त रिअरेंज करतोय मी. E2 इज इक्वल्स टू -d. फाय कुठं प्रोड्यूस होतोय, 2 मध्ये 1 मुळं, म्हणजे 5-2-1 डिवायडेड बाय dt. 5-2-1 डिवायडेड बाय dt. आता नेक्स्ट आपण इथं 5-2-1 ची व्हॅल्यू टाकू शकतो किंवा ह्या इक्वेशनला रिअरेंज करू शकतो. मग काय येईल, E2 इज इक्वल्स टू -d. 5-2-1 ची व्हॅल्यू काय, 5-2-1 ची व्हॅल्यू M2I1 डिवायडेड बाय dt. M2I1 डिवायडेड बाय dt. मग अशा किती रिअरेंज करून आपण वेगवेगळे इक्वेशन फाइंड करू शकतो. हे झालं E2 ची व्हॅल्यू. E2 सफिक्समध्ये लिहायचं आहे. E2 इज इक्वल्स टू -d M2I1 डिवायडेड बाय dt. M2I1 कशाची व्हॅल्यू आहे, तर 5-2-1 ची व्हॅल्यू आहे. बरोबर. मग इथं आपण असं लिहू शकतो, आता M2 जे आहे, M2 म्हणजे काय तर असं कॉन्स्टंट आहे तो. M2 काय, कॉन्स्टंट. आता इथं M2च्या जागी आपण इथं डायरेक्टली M2 वापरलं आहे, कारण की म्युच्युअल इंडक्शन कोणाचं आहे, तर सेकंडरी कॉईलचं आहे. पण तो कोणामुळे झालेला आहे, तर फर्स्ट कॉईलमुळे. मग काही ठिकाणी त्याला M21 पण सफिक्स वापरलेला आहे. त्याला काय आपल्याला M21 पण सफिक्स वापरलेला आहे. इथं आपण M21 लिहिलं तरी चालेल किंवा M2 लिहिलं तरी चालेल. आपल्याला लगेच क्लिअर होईल की M2 म्हणजे काय, तर या कॉईलचा सेल्फ इंडक्शन म्युच्युअल इंडक्शन आहे, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आहे. मग आपण M2 या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊया. E2 इज इक्वल्स टू -M21 dI1 अपॉन dt. dI1 अपॉन dt ही काय झाली, E2 ची व्हॅल्यू आहे. मग इथे E21 वापरला तर चालेल. काय ह्याच्यामध्ये जो EMF इंड्यूस होतोय कशामुळे, ते फर्स्ट कॉईलमुळे. मग E21 वापरला तरी पण चालेल, आणि डायरेक्टली E2 वापरला तरी चालेल. इथे E21 लिहिलं तरी पण चालेल. आता हे झालं फर्स्टसाठी. सपोज आता आपण काय करूया, तर सेकंडरी कॉईलमधला करंट चेंज करूया. सेकंडरी कॉईलमधला म्हणजे अपोजिट पूर्ण अरेंजमेंट करायची आहे. सेकंडरी कॉईलमधला करंट चेंज करूया आणि प्रायमरी कॉईलमध्ये काय होईल, EMF इंड्यूस होईल. इक्वेशन फक्त अपोजिट होतील. 5-2-1 ऐवजी काय येईल तर 5-1-2, कारण की फर्स्ट कॉईलमध्ये EMF इंड्यूस होते. 5-1-2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द I2. I2 कुठला करंट आहे आता, याच्यामधला सेकंडरी कॉईलमध्ये करंट फ्लोईंग इन द सेकंडरी कॉईल. परत काय येईल, 5-1-2 इज इक्वल्स टू M कशामध्ये प्रोड्यूस होते, परत इथं जसं आपण M21 घेतलं होतं, इथं काय घेतलं होतं M21, तसं इथं काय येईल, M12 येईल. M12 इंटू I2. M12 काय, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ प्रायमरी कॉईल, म्हणजे फर्स्ट कॉईल. हे झालं फर्स्ट इक्वेशन इथलं लिहिलेलं आपण. मग आपण M12 इज इक्वल्स टू काय येईल, परत 5-1-2 डिवायडेड बाय I2. 5-1-2 डिवायडेड बाय I2. दुसरं EMF कुठं प्रोड्यूस होते आता, फर्स्ट कॉईलमध्ये. इथं काय येईल, E1 इज इक्वल्स टू d∅12 डिवायडेड बाय dt. d∅12 डिवायडेड बाय dt. मला इथंपर्यंत. आता नेक्स्ट 5-1-2 ची व्हॅल्यू इथली पुट करूया आपण. E1 इज इक्वल्स टू मायनस घ्यावं लागेल सांगितलं, मायनस d M12 I2 डिवायडेड बाय dt. M12 I2 डिवायडेड बाय dt. मग हे इक्वेशन काय येईल, E1 इज इक्वल्स टू मायनस M12 d
I2 डिवायडेड बाय dt. हे कशाचं इक्वेशन आलं? E1चं. बरोबर. हे कुठंपर्यंत आलं? E1 आणि E2चे इक्वेशन आपण फाइंड केले. आपण E1 आणि E2चे इक्वेशन फाइंड केल्यानंतर पुढे आपण जसं एलची व्हॅल्यू फाइंड केली होती. एलची व्हॅल्यू काय आली होती? E डिवायडेड बाय di/dt आली होती मग सेल्फ इंडक्टन्स. त्याच वेमध्ये E1 इथं काय येईल? आपल्याला काय फाइंड करायचं? M12 इज इक्वल्स टू E1 डिवायडेड बाय di2 डिवायडेड बाय dt. इथं मायनस साईन निग्लेक्ट का केलं तर आपण मॅग्निट्यूड घेतलेला आहे. मायनस साईन बघितलेलं आपण की लेन्स लॉमध्ये डायरेक्शनसाठी येतं. इथं आपण मॅग्निट्यूडमध्ये त्याला काय करतोय? निग्लेक्ट करतोय. M12 आला. तसं सेम M21 इज इक्वल्स टू काय येईल? E2 डिवायडेड बाय di1 डिवायडेड बाय dt. di1 डिवायडेड बाय dt. मग हे काय झाले? कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. पूर्ण डेरिवेशनमध्ये आपण इथं सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल कन्सिडर केलेले आहेत आणि सफिक्स यूज केलेले आहेत. इथं म्हणजे काय? Phi21 Phi12 यूज केलेले आहेत. पण या कॉईलमध्ये जर सिमेट्री आपण बघितली म्हणजे काय? तर या कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळे इथे EMF प्रोड्यूस होतोय आणि या कॉईलमधला चेंज केल्यामुळे इथे EMF प्रोड्यूस होतोय. म्हणजे जो कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स असेल दोन्हींचा काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे जिथं आपण M21 आणि M12 यूज केलेला आहे तिथं डायरेक्टली आपण काय यूज करायचं? तर M यूज करायचं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? हे आपण इक्वेशन रफ करूया इथली. आता इथं काय? Phi21 काय घेतलं होतं? आता M21 इंटू I1 घेतलं होतं. तसंच सेम Phi12 काय आलेलं आहे इथं? Phi12 M12 I2. बरोबर. हे काय आलेले आहेत? इक्वेशन्स आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर काय येईल? समजा कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्युच्युअल इंडक्शन M21 इक्वल टू M12 इक्वल टू M घेतला. कारण की दोन्ही डायग्रामची आपण सिमेट्री बघितली दोन्ही कॉईलची. म्हणजे काय असला पाहिजे? तर हा कोएफिशियंट सेम असला पाहिजे. M21 आणि M12 यमच असला पाहिजे असं आपण कन्सिडर केलं. मग तो जर यम असेल तर Phi21 इथं काय येईल? MI1 आणि Phi12 काय येईल? MI2. बरोबर. मग जस्ट M काय येईल इथं? M इज इक्वल्स टू या इक्वेशनवरून Phi21 डिवायडेड बाय I1. बरोबर. आणि या इक्वेशनवरून काय येईल? Phi12 डिवायडेड बाय I2. Phi12 डिवायडेड बाय I2. बरोबर. म्हणजे दोन्ही इक्वेशन आपण कंबाईन लिहिलेले आहेत. मग इथं Phi21 डिवायडेड बाय I1, Phi12 डिवायडेड बाय I2 च्या काय लिहिलं? इथं Phi s डिवायडेड बाय IP लिहिलं. Phi s डिवायडेड बाय IP. आता याचा अर्थ काय? तर म्युच्युअल इंडक्शन, कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन इज द रेशो ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन सेकंडरी कॉईल टू द चेंज इन करंट इन द प्रायमरी कॉईल. चेंज इन करंट इन द प्रायमरी कॉईल म्हणजे प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज केल्यामुळं हा फ्लक्स चेंज होतोय आणि त्या फ्लक्समुळे म्युच्युअल इंडक्शन काय होतं? म्हणजे तिथे EMF काय होतो? इंड्यूस होतो. मग काय लिहिलं? M इज इक्वल्स टू Phi s अपॉन IP. मग Phi s स्टँड फॉर मॅग्नेटिक फ्लक्स इन द सेकंडरी कॉईल आणि तो कशामुळे चेंज होतोय? चेंज इन करंट इन प्रायमरी कॉईल. म्हणून Phi s अपॉन काय केलं? IP. इथं जर तुम्ही Phi p घेतलं तर इथं काय येईल? फक्त IS येईल. म्हणजे काय? Phi p प्रायमरी कॉईलमधला फ्लक्स कशामुळे चेंज होणार? तर सेकंडरी कॉईलमधल्या करंटमुळे. म्हणजे इथं काय येईल? Phi p अपॉन IS. हा काय झाला? कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आता आपण नेक्स्ट बघूया. हे झालं म्युच्युअल इंडक्शन. आता नेक्स्ट इन टर्म्स ऑफ EMF. EMF फॉर्म्युला आपण काय बघितलेलं आहे? मायनस d∅/dt. मायनस d∅/dt. मग आता EMF जर प्रायमरी कॉईलमधला करंट चेंज होत असेल तर कुठं प्रोड्यूस होणार? सेकंडरी कॉईलमध्ये. आणि सेकंडरी कॉईलमधला जर करंट चेंज होत असेल कुठं प्रोड्यूस होणार? प्रायमरी कॉईलमध्ये. सपोज आपण जर इथं ES लिहिलं, EMF इंड्युस्ड इन द सेकंडरी कॉईल, इथं आपल्याला काय लिहावं लागेल? मायनस d ऑफ Phi p. d ऑफ Phi p. Phi p म्हणजे काय? तर प्रायमरी कॉईल पहिला. बरोबर का? प्रायमरी कॉईलमधला Phi p. बरोबर. सॉरी, प्रायमरी कॉईलमधला Phi p. मग इथं काय येईल? d∅p अपॉन dt. मग ES इज इक्वल्स टू d∅ अपॉन dt. मग ES इज इक्वल्स टू मायनस dt ऑफ फायची व्हॅल्यू काय असते? M इंटू I. इथं आधी लिहू सुरुवातीला M इंटू I. सफिक्स दिलेले नाहीत सुरुवातीला, फक्त बघा ES इज इक्वल्स टू मायनस dt ऑफ M इंटू I. इथं आपण M21 M12 च्या जागी M वापरलेला, मी M लिहिलं. आता इथं सेकंडरी कॉईलमध्ये EMF काय इंड्यूस होईल? ड्यू टू चेंज इन करंट इन प्रायमरी कॉईल. कुठला करंट चेंज झाला पाहिजे? प्रायमरी कॉईलमधला. आणि तिथंच जर आपण EP घेतलं तर मायनस dt ऑफ M I काय येईल? ES येईल. म्हणजे प्रायमरी कॉईलमधला EMF काय चेंज होईल? तर सेकंडरी कॉईलमधला करंट चेंज झाल्यामुळे इथं काय येईल? IS. आपण या इक्वेशनला रिअरेंज करूया. मग आता आपल्याला काय फाइंड करायचं? तर M फाइंड करायचं आहे. M कॉन्स्टंट आहे. ES इज इक्वल्स टू dt. सॉरी, M बाहेर घेऊ आपण डेरिव्हेटिव्हचा. dt ऑफ IP. मायनस साईन का निग्लेक्ट केलं? तर मॅग्निट्यूड घेतलेलं आहे आपण, म्हणून मायनस साईन निग्लेक्ट केलं. देअरफॉर M इज इक्वल्स टू ES डिवायडेड बाय
सॉरी सफिक्समध्ये इथं ES डिवायडेड बाय DIP डिवायडेड बाय DT, DIP डिवायडेड बाय DT. जसं आपण कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन बघितला होता, इट इज द रेशो ऑफ EMF इंड्युस्ड इन द कॉईल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द सेम कॉईल. हे सेल्फ इंडक्शन होता. आता द कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाइंड ॲज द व्हॅल्यू ऑफ EMF प्रोड्युस्ड इन द सेकंडरी कॉईल, द व्हॅल्यू ऑफ EMF प्रोड्युस्ड इन द सेकंडरी कॉईल टू द rate of change in current in primary coil, rate of change in current in the primary coil. This is the coefficient of mutual inductance. आता याचं युनिट पण काय असेल तर हेनरी. जसं सेल्फ इंडक्शनचं हेनरी होतं त्याच वेमध्ये, कारण की सेल्फ इंडक्शन काय होतं E डिवायडेड बाय DI/dt, बरोबर, रेट ऑफ चेंज इन करंट आणि EMF. मग युनिट काय असेल सेम असेल, डायमेन्शन सेम असतील, फक्त फिनॉमिनॉन वेगळा आहे. त्याच्यामध्ये एक कॉईल होती, याच्यामध्ये किती कॉइल्स आहेत, 2 कॉइल्स आहेत. दिस इज द म्युच्युअल इंडक्शन. क्लिअर झालं म्युच्युअल इंडक्शन, सेल्फ इंडक्शन अँड म्युच्युअल इंडक्शन.